देखील या सामन्याचा आनंद घेतात. नंतर त्यांच्या समेत नितीन पाटील कोपरा, पांडुरंग गायकर कोपरा यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतोय आपणही व्यासपीठावर यावं. तुमचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. चला, 4 षटकाचा सामना दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देतोय. दोन्ही संघांना भरपूर सामने जिंकले, त्यामुळे आता अनुभव चांगला, दोन्ही संघांना चांगला अनुभव आला या विकेटचा आणि खेळपट्टीचा आणि त्यानंतर मैदानाचा. वसुदेव पाटील आमचे विद्यमान नगरसेवक, ज्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 11,000 रुपये प्रेमाची भेट. खूप खूप धन्यवाद तुमचं देखील. आमचे समीर कदम देखील मंचावरती आहेत, विद्यमान नगरसेवक, त्यांचे देखील स्वागत आहे. पहिला चेंडू खणखणीत, दमदार सुरुवात, षटकार केली. मैदानावरती मजा येईल, तर दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. तोंडरे संघाचा विश्वास पाटील, ज्याच्या नावाने संघ नेहमी ओळखला जातो, आणि त्याचा मुलगा आता सुपुत्र, त्यांची पुढची पिढी, त्यांनी षटकार मारलाय. आदिनाथ पाटील, या आदिनाथनं सुरुवात केली षटकारानं. चेंजच्या पेस गतीमध्ये परिवर्तन, बॅकफुटला गेला, चेंडूला येऊ दिलं, त्यानंतर उशिरा बॅटचा फेस ओपन केलाय. बॅकफुट स्क्वेअर कट दाखवत असताना आणि मिळणार ती एकच धाव. चांगली सुरुवात आदिनाथनं केली. आदिनाथ पाटील, विश्वास पाटील यांचे सुपुत्र, ज्यानं MIDC नव्हे तर संपूर्ण रायगडचं जबरदस्त नेतृत्व केलंय, ते आमचे विश्वास पाटील. तुम्ही देखील आला असाल तर तुमचं देखील स्वागत आहे या मंचावरती. स्थानबंडबा रामशेठ कोपरकर पेंदर यांचं देखील आगमन झालं. आपणास देखील विनंती, आपण यावं. आज समालोचन आम्हाला कमी करण्यास मिळेल, ह्याचं कारण आहे मान्यवरांचे सातत्यानं मानलेली मंचावरती आहे, त्यामुळे आमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर क्षमस्व असावं. म्हणजे या सामन्यामध्ये दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघाची ताकद तेवढीच आहे, आणि तेवढ्या ताकदीनं दोन्ही संघ उतरला. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, हेच तर वैशिष्ट्य राहिलंय समाधानचं. इतक्या वर्ष आपण काय कमवलंय, हे कमवलंय समाधान. अनुभव फार महत्वाचा आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर, नेहमी म्हटलं तर अनुभव फार मोठा लागतोय, आणि तो समाधानकडे त्यांना माहिती आहे पण कसं चकवायचंय. चकवलाय, मात्र समोर चेंडू उचलला, लाभ केलाय. चेंडू हवेमध्ये मात्र लॉंग ऑफ जाईल, तोपर्यंत चेंडू सीमा पलीकडं. अजून एक चौकार, आणि स्पर्धा आपण पाहतोय ज्यांच्यावरती काळाने झडप घातली. जो आवडी देवाची तोच आवडी सर्वांशी, आले त्याची मना त्याचे कोणाचे चालेना. स्वर्गवासी आमची कुमारी जीवा भोईरीच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि जीवा भोईर ही स्पर्धा तिच्याच स्मरणासाठी, तिच्या आठवणींना उचल देण्यासाठी, कारण तिचे छायाचित्र सातत्यानं आमच्या मनामध्ये कोरले गेले, हृदयामध्ये कोरले गेले. तिच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतोय. एक षटकार, एक चौकार, चांगली सुरुवात मैदानावरती. खनकर सुरुवात केली का तोंडा संघाला माहिती आहे पेंदर संघाची ताकद किती आहे. का ज्या पेंदर संघाने इनबोरी संघासमोर 51 धावा मगाशी कुठल्या होत्या, तेव्हा त्याची ताकद प्रचंड फलंदाजीमध्ये हे माहिती आहे तोंडा संघाला. चांगला चेंडू ऑन साईडला, पण त्याचं एक्झॅक्टली मागे चेंडू करत विकेटच्या पुढे आलाय. मिड विकेटला चेंडू येणं, वाकणं, उचलणं, फेकणं नाहीये, फंबल झालाय. ग्राउंड फिल्डिंग करणं नेहमी चॅलेंजिंग असतं, कारण नेतृत्व तुम्हाला करावं लागतं, आणि त्यासाठी आव्हान पेलावं लागतं. कारण चेंडू येणं, वाकणं, उचलणं, ग्रीप बनवणं, एक्झॅक्टला फेकणं, ते मोमेंटमध्ये फेकणं कठीण असतं. त्यामुळे चॅलेंजिंग असतं तुम्हाला ग्राउंड फिल्डिंग करणं. त्यामुळे सराव तुमचा फार महत्त्वाचा आहे. भरपूर कंचन आपण पाहतो असं, भरपूर शतरक्षक, भरपूर खेळाडू फलंदाजीचा सराव करतात, गोलंदाजीचा सराव करतात, मात्र असं एक फार कमी संघ असतात जे क्षेत्ररक्षणाचा सराव करतात. गरज आहे सरावाची. योग्य सराव, योग्य आहार, योग्य मार्गदर्शन, याचमुळे क्रिकेट तुमचं उन्नती करणार. ऑन साईडला फुलर चेंडू, ऑन साईडला फक्त वलवला चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येऊ शकला नाही. मिळणार ती एकच धाव. गुड थ्रो. आता मात्र थ्रोमध्ये इम्प्रोव्हायझेशन केलंय आणि मिळणार ती एकच धाव. अशा रीतीनं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 14 धावा, बिनगडी बाद, दमदार सुरुवात. एक षटकार, एक चौकार, कैतिक डॉट चेंडू देखील पाहायला मिळाले. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. भरपूर मान्यवरांना या स्पर्धेला
हॅलो चेक. दीपक भोईर कोपरा यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मी यासाठी मग अशी उल्लेख केला होता की रेस्ट्रिक्शन असणार आहे साऊंडवरती, कारण आपण सध्या शहरामध्ये आहोत, सिटीमध्ये. लॉप केलाय, वॉर अ शॉट, नो लुक शॉट. कारण नजर खाली, मात्र चेंडू फेकून दिलाय, योग्य रीतीनं फेकून दिलाय लॉंगाच्या डोक्यावर. हॅन हँडसम टावरिंग सिक्स. येस, कांचन पाटीलला, कांचन पालकर आमचे आम्हाला सहकार्य करत असताना. 12 खेळाडू, 12 खेळाडू देखील आमच्यामध्ये नाही, तरी प्रत्येक खेळूची माहिती रायगड प्रीमियर लीगमध्ये एक सुंदर दिली. कारण 15 तालुक्यांची माहिती कांचन ठेवतो, तेव्हा आम्ही कॉम्प्युटर स्कोअर त्यांना नाव दिलं. बाबू एकूण धावसंख्या धापलकावरती प्रेक्षकापर्यंत आम्हाला पोहोचणं थोडंसं कठीण होते, कारण मान्यवर सातत्यानं आगमन. ओव्हर द विकेट. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. लेन बघा, लाईन बघा, ॲक्युरेसी बघा, परफेक्शन बघा, डायरेक्शन बघा, भन्नाट वेग बघा, कंट्रोल बघा. आणि पंचानं सांगितलं की यस, रेपर गेलंय. तिसऱ्या पंचांना बॅटिंग फलंदाजानं हा रिव्ह्यू घेतलाय. DRS डिसिजन रिझर्व्ह सिस्टम. चला, फेड डिलिव्हरी. जो पंचांचा निर्णय होता तोच आम्ही ग्राह्य धरलाय. चला, विनंती करूया आपण सामन्याला सुरुवात करूया. तर एक्झॅक्टली फलंदाज आला होता तो मध्ये, त्यामुळे एक्झॅक्टली टीव्ही अंपायरला भरपूर समस्या निर्माण झाल्या, आणि तो ग्राउंड फील्डचा जो जो पंचांचा निर्णय होता तो आम्ही ग्राह्य धरलाय, तो तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. दर्शक दाबावती कांचन आम्हाला सांगतील 49 धावा. नॉट आउट. नॉट आउट आहे फलंदाज. हॅलो चेक.
हॅलो चेक. 89 धावसंख्या धापलकावरती कांचन. 38 धावा 38 ऑन स्कोर बोर्ड. भूषण तोडेकर राजन तोडेकर यांचं देखील आगमन झालंय. कोपऱ्याचे यावं आपण मंचावरती. आपणास देखील आम्ही आमंत्रित करतो आयोजकाच्या वतीनं. आपले देखील स्वागत आहे. तिसरे षटक मार्गस्थ असताना 38 धावा खूप चांगली धावसंख्या कुठली मी म्हणेन. तर ज्या पद्धतीनं समोर पेंदर संघ आहे. पेंदर संघासमोर 50 ते 55 धावांचं टार्गेट असणं गरजेचं आहे. तर एका बाजूला सुचितला आपण पाहिलं मगाशी विस्फोटक फटकेबाजी 10 चेंडूमध्ये 15 धावा कुठल्याच समाधान देखील मगाशी 10 चेंडूमध्ये 15 धावा कुठल्या. तोंडरे संघानं जी सुरुवात केली विस्फोटक ती मात्र कायम ठेवली. अधिनाचं देखील कौतुक करायला मी विसरणार नाही. ज्या पद्धतीने सुरुवात दिली फ्लाइंग स्टार दिला संघाला. संघाची धावसंख्या वेगानं वाढवत असताना वाऱ्याच्या वेगानं भन्नाट वेगानं ऑन साईडला फ्लिप केला चेंडू. खूप चांगली फटकेबाजी मात्र 1 धाव मिळणार. चेंडू शॉर्ट लेग रिझर्वमध्ये एक्झॅक्टली पंचांच्या बाजूला गॅदर करण्यात आला सर्कलमध्ये आणि मिळणार ती 1 धाव. 39 धावा चांगलं लक्ष. टार्गेट सुरुवातीपासून अटॅकिंग फलंदाजी. ती अटॅकिंग फलंदाजी पाहायला मिळते याचं कारण आहे कारण सामना 4 षटकांचा आहे. ताबडतोब क्रिकेट झटपट क्रिकेट. 4 षटकांच्या सामन्यामध्ये अशी विस्फोटक फलंदाजी नेहमीच पाहायला मिळते आपल्याला. आणि ती फटकेबाजी सुरू ठेवली. 39 धावा 39 ऑन स्कोर बोर्ड. थर्ड ओव्हर इज प्रोग्रेस नाव. गुड बॉलिंग पॅड अँड पॅडमध्ये उचलला चेंडू ऑन साईडला. लॉंगांना बॅकअप चांगला ऑर्थोडॉक्स लॉंगांना बॅकअप फेकी देखील चांगली होती आणि मिळणार ती 1 धाव. 40 धावा दापलकावरती. दाची सरासरी चांगली असते समजली आहे 4 षटकांच्या सामन्यामध्ये. खूप चांगली फटकेबाजी करत असताना अधिनाथ खेळतोय. कंचना मला सांगतील वैयक्तिक स्कोर त्याचा 25 वरती पोहोचलाय आणि त्याला साथ देतोय प्रतीक पाटील. त्याने देखील चांगली कामगिरी केली. 15 दोघांमध्ये 40 धावांची भागीदारी. फुल टॉस चेंडू योग्य दिशा. पंचायत एक्झॅक्टली मागे बॅकवर्ड्स कर रिझनला मिळणार. एकदा दुसऱ्या बॅटचा प्रयत्न नाहीये. चुकीचा कॉल. सर्व चांगलं सुरलीत सुरू होतं. 41 धावांची भागीदारी देखील झाली. दोन्ही फलंदाजामध्ये कॉर्डिनेशन नाही राहिलं. शेवटच्या टप्प्यात परतावं लागलं फलंदाजाला. अधिनाथीच वॉकिंग बॅक. 25 धावांची बहारदार कामगिरी. 26 धावांची माफ करा. तर दुसऱ्या धाब्याचे लालच आणि त्यामध्ये तो बाद झालाय. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आज पाहायला मिळते कारण शेवटचा दिवस आहे. शेवटची रजनी. या स्पर्धेमध्ये तब्बल 80 संघ सहभागी झाले होते कांचन. मात्र हनुमान जयंती असल्यामुळे एक दिवस कमी करण्यात आला. तर 2 तारखेला हनुमान जयंती मुरबीची अत्यंत लोकप्रिय असा सण आहे. त्यांचे पालखी सोहळा. त्यामुळे 80 संघ. बॉन्टी काय करू शकतो या स्पर्धेमध्ये दाखवलंय. मुरबी संघ काय करू शकतो. आयोजक काय करू शकतात हे देखील पाहायला मिळालं. येणाऱ्या काही दिवसामध्ये अजून एक धमाका. तलोजा नाईट टुर्नामेंट 16 ते 21. त्यानंतर 21 ते 25 तुम्हाला सांगेन प्रीमियर लीग. गोव्यामध्ये देखील मोठी स्पर्धा पाहायला विसरू नका. ती देखील सध्या प्रेसिडेंट कप सुरू आहे दादाजी कोंडदेव स्टेडियममध्ये. और द विकेट. भरपूर क्रिकेट बाकी आहे. कांचन साखरपुडे कधी करणार. लग्न कधी अटेंड करणार हा देखील प्रश्न पडलाय. कारण पुढचा महिना देखील पूर्ण शेड्यूल पॅक आहे. कॉमेंट्री क्षेत्र असेल किंवा खेळाडूंचं क्षेत्र असेल. 3 षटकांची सांगता 89 दाबलकावरती 42. तिन्ही षटकांमध्ये 14 14 आणि 14. थँक्यू कांचन. रमाकांत मात्रे न्यू बॅट्समॅन ऑन द फील्ड. 1 डाऊन फलंदाज रमाकांत मात्रे. एक रमाकांत पवार एक चांगले पंच मॅन फ्रॉम कल्याण. या स्पर्धेमध्ये सचिन कडू सुनील पाटील सर आमचे. त्यानंतर प्रवीण पवार. दिलीप पाटील मोरबी आमचे जुने क्रिकेटर ते देखील इन ऍक्शन मध्ये आज. चला सामन्याला पण सुरुवात करूया. आवाजाची आमच्यावरती बंधन आहेत आवाजाचे. तर मगाशीच आम्ही सांगितलं होतं संदीप सर कारण आपण आता रेसिडेन्स झोनमध्ये आलोत. पहिल्यांदा सुरू चालत होतं रात्रभर भोंगे वाजवा काही वाजवा. आता नाहीये. आपण मोजून पैसे घेतलेत ना त्याची किंमत आता मोजावी लागणार तुम्हाला. कंचन असं असतं शहरीकरण झालं की तुम्हाला सुविधा देखील मिळतात. मग तेवढे बंधन रेस्ट्रिक्शन देखील तुमच्यावरती येत असतं. प्रगतीचं शहर म्हणून खारघरकडे सध्या पाहिलं जातं. गोदरेज प्रोजेक्ट देखील लवकरच लॉन्च होतोय खारघरला. जे खारघर शहराचं अजून महत्त्व वाढवणार. चला 41 धावा दापलकावरती. 3 षटकामध्ये 14 14 आणि 14च्या सारखेनं 41 धावा. शेवटच्या षटकामध्ये देखील 14 धावा येणार का. मोठी धावसंख्या उभारण्यात यश लाभलं आतापर्यंत. अधिनाथनं विस्फोटक सुरुवात केली. 26 धावा कुठल्यात त्यानं. रमाखान आलाय. ओ अराउंड द लेग. फलंदाज क्लीन बोल्ड. बेस देखील भरपूर लांब गेली आणि फलंदाजला परतावा लागेल. दुसरा धक्का 41 धावसंख्येवरती. 42 धावसंख्येवरती. मेट्रो देखील यस संदीप सर. तर भूषण तोडेकर कोपरा
यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि आमचे बघा एवन जोडी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 30,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय, ते सन्माननीय आमचे प्रशांत विश्वनाथ शेठ ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर प्रशांत स्वागत आहे तुमचं. तसेच रोशन विश्वनाथ शेठ ठाकूर यांचं देखील स्वागत. त्याचबरोबर निलेश ठाकूर आणि पंकज ठाकूर हे देखील उपस्थित आहेत. आपलं देखील स्वागत आहे. बोलणं आले ना, ओके ठीक आहे. तर बॅट्समन नेम सांगा फक्त तिकडनं. आमचे ओबेके आमचे एक उत्कृष्ट प्लंबर काशीनाथ इथे आलेले आहेत, काशा. तर या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. चला काही चेंडू बाकी आहे त्या सत्रातील, एक पहिल्या सत्रातील. ऑन साईडला ड्राईव्ह केला, एकदा मिळणार वेगाने दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होणार की नाहीये. आला इच्छेपेक्षा फार वेगानं, मात्र चेंडूची फेक उशिरा झाली आणि तोपर्यंत 2 धाबा निर्माण केल्या आहेत. चांगल्या विकेट कर दोन्ही खेळाडू आपण पाहतो नवतरुण आहेत आणि खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. 2 धाबा दहा फलकावरती, 95 धावसंख्या 1 धाव फलकावरती. 45 45 चेंडू काही बाकी आहेत. कांच्या किती चेंडू बाकी आहेत? 4 चेंडू अजून बाकी द्या सत्रातील. तर धावसंख्या खूप चांगली झाली, 50+ होतील अशी अपेक्षा. फुल टॉस फेकून दिलाय, हिट केला चेंडूला आणि धावसंख्या 10 फलकावरती 51. डीजे डीजे वाले. तर आमचे सुभाष पाटील, सुभाष बालाराम पाटील आणि नंदकुमार बालाराम पाटील हे देखील इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. एक 51 धावा 10 फलकावरती. चांगली धावसंख्या उभारली. दोन्ही संघांना विनंती आहे थोडंसं वेळ कमी घ्या, कर भरपूर सामने अजून आपल्याला लाईनअप करायचे आहेत मित्रांनो. जेवढं कमी वेळ घेता तेवढं वेळ घ्या, कारण प्रेक्षक देखील भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. लाईव्हला देखील भरपूर प्रेक्षक जोडले गेलेत. एक 51 धावा 10 फलकावरती. प्रचंड प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये आज स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते शेवटच्या दिवसामध्ये. एक 51 धावा 10 फलकावरती. चला काही चेंडू असतील या क्षेत्रातील. 51 धावाची धावसंख्या एक्झॅक्टली पार करायची होती, तोंडात सकाळ करून बसलाय. ओ स्लॉग हिट मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिलाय. समरेन डिलिव्हरी विकेट किपरला बीट करत असं लाईन मिस केली फलंदाजानं. का चेंडू उठलाच नाही, पंचांचा वाईटचा इशारा प्रवीण पवार सांगत असताना. जेवढे वाईट चेंडू येतील तेवढे दिवस तुमचे वाईट येतील, लक्षात असू द्या. तर ही चूक केली मगाशी KPC नानपुरी संघानं. 9 धावा अतिरिक्त दिल्या होत्या आणि त्याच धावांना तो संघ हरला होता. प्रवीण सर वाईटचा इशारा केलाय. इरवी एक्झॅक्टली आहेत किती प्रवीण कंचन? तर तोंडरे गावचे ऋणिकेत पाटील, अक्षय पाटील आणि विशाल पाटील हे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आणि ओवलीचे आमचे ओवली भिवंडी वरून जॉन्टी जोशी हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून देखील पेंदर संघाला आणि स्पर्धेला शुभेच्छा आहेत. जॉन्टी जोशी धन्यवाद. येस, फेअर डिलिव्हरी. पण त्यांचे रिव्ह्यू पण लक्षात ठेवा, नाही तर रात्रभर रिव्ह्यू घेतील, रात्रभर चौकट दाखवा, रात्रभर मॅच चालेल. रिव्ह्यू लक्षात ठेवा कोणाचे किती होतात ते. रिव्ह्यू मध्ये सामना थांबतो, वेळ जातो. येस एक्झॅक्टली. एक रिव्ह्यू तुमचा आता रिटेक होणार नाहीये. फलंदाजाचा रिव्ह्यू संपलाय मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीने चेंडू फेअर डिलिव्हरी होती. काय चेंडू राहिलेत मैदानावरती. कोणताच तयार राऊंड विकेट. उशिरा चेंडूचा बॅटचा बॅस ओपन केलाय, पुढे सरकला मिड विकेटला. एकदा मिळून दुसऱ्या बॅटचा परतावा होणार की नाहीये. गुड थ्रो, चांगलं बॅकअप देखील विकेट किपरचं. आणि फलंदाज बाद धावचीत झालाय. शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके आले नाही, ज्यांची गरज होती मात्र, कारण ज्या पद्धतीनं टार्गेट सेट केलं होतं. 42 धाबा 3 षटकामध्ये कुठल्या होत्या. तदनंतर मध्ये धावसंख्या जास्त वाढताना पाहायला मिळाले नाहीये. आणि आता धावसंख्या 10 फलकावरती 53 धावा. चेंडू काय राहिले त्या क्षेत्रातील एकच चेंडू, म्हणजे टार्गेट सेट करण्या चेंडूवर 53 धाबा.
ज्या पेंदर संघानं मग 51 धाबा कुठल्या होत्या त्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. तोंडरे संघानं आदित्य आदिनाथचं मी कौतुक करला. विसरण्याने त्याने विस्फोटक सुरुवात केली. संघासाठी त्यानं 26 धाबांचं भरीव योगदान दिलं आणि त्याला देखील साथ दिली त्याच्या फलंदाजानं. विश्वास पाटील यांचे सुपुत्र आदिनाथ पाटील यांचा वारसा पुढे चालवत असताना 53 धाबा. संदीप सर टॉस करून घ्या पुढच्या सामन्याचा. मोठी जुई आणि टेंबिवली मोठा सामना. फुलटॉस चेंडू ऑन साइडला वळवलाय आणि बॅकअप चांगला नाहीये. चेंडू निघून गेला सीमा पलीकडं. पंचांचा नो बॉलचा इशारा. यस इट्स अ बीमर आणि 6+1 या धावा मागात पडतील. भरपूर मागात पडतील. कारण या 7 धावा नव्हे तर 8 आहेत. खरं तुम्हाला चेसिंग मध्ये एक धावा अतिरिक्त काढायचे. एका चेंडू मध्ये तुम्ही 7 धावा दिल्यात. हे विसर 7 धावा दाबरकावरती. आता मात्र कठीण झालंय फलंदाजांना थांबवणं. सुरुवात विस्फोटक झाली. फर्स्ट इम्प्रेशन हे जे लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं आणि सुरुवात चांगली झाली तर कार्य देखील चांगलं होतं. जशी या स्पर्धेची सुरुवात चांगली झाली त्यावेळी शेवट देखील गोड होताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं मॅनेजमेंट अरेंजमेंट. या स्पर्धेमध्ये तब्बल 64 संघ सहभागी झाले. मागच्या 8 रात्रीमध्ये ऑन साइडला फेकून दिलाय आणि एका चेंडूवरती जबल पंचांचा इशारा आलाय. आता पंच इट्स अ 4 or 6 वी आर वेटिंग फॉर षटकार. एका चेंडूमध्ये 13 धावा दिल्यात म्हणजे तुम्हाला 14 काढायचे आहेत. एका चेंडूमध्ये नॉट अ गुड क्रिकेट फ्रॉम द पेंदार. कारण धावसंख्या भरपूर आणि तोंडरे संघ आता सुरक्षित असणार मैदानावरती. कच्च्या पद्धतीने धावसंख्या तरी उभारली मध्ये होती. टार्गेट किती आहे कंचन? 66 आणि धावसंख्या 65. हॅलो. तर याचबरोबर या व्यासपीठाकडे ज्यांचं इथे आगमन होतं या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय प्रवीण शेठ पाटील खारगर यांचं इथे आगमन होत आहे. वेलकम प्रवीण शेठ, स्वागत आहे तुमचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचबरोबर उमेश पाटील, प्रीतम करावकर या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम प्रवीण शेठ. या स्पर्धेमध्ये पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय प्रवीण शेठ पाटील यांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे. यस, परेश गोराटकर इथे आलेले आहेत. परेशचं स्वागत आहे. त्याचबरोबर आनंद गुप्ता हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. चला टीम मोठी जुई कॅप्टन, चला आपण टॉस साठी यायचं आहे. संदीप सर एक टार्गेट सांगतो. 67 टार्गेट आहे. समाधान 66 झालेत. टार्गेट इज 67. यस संदीप सर. चला मोठी जुई कॅप्टन. चला आपल्याला माहिती असायला हवं की इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जातोय. वारंवार सूचना देणं बरोबर नाहीये कारण पाहुणे असतात त्यांना उभे करावे लागतात. तर टेंबिवली टीमचे कॅप्टन इथे आहेत परेश गोराटकर. आपलं स्वागत आहे. स्पर्धेमध्ये पहिल्या रात्रीमध्ये जे क्वालिफाय झाले होते आमचे अजय नितेश पंडित मोठी जुई संघ जर प्लीज या, कारण टेंबिवलीवरनं एवढ्या लांबला संघ आला इथे. परेश गोरटकर आमचे आलेत तर आपण या प्लीज टॉस साठी. धनेश आलाय. मी प्रवीण शेठ पाटील. प्रवीण शेठ या. आपण आपल्या शुभास इथे टॉस घेणार आहोत. तर प्रवीण शेठ पाटील आमचे सन्माननीय नगरसेवक, दुसऱ्यांदा नगरसेवक होण्याचं भाग्य त्यांना लाभलं.
एक डेसिंग नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. दादा ये. स्टेल कॉल. चला टीम बिबली टीम कॅप्टन परेश टॉस जिंकलाय. परेश डिसिजन द्या. ओके चालेल. तर आपण सन्मानाकडे बोलणार आहोत. या व्यासपीठावरती आज ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आज बेलात बेल काढून प्रवीण शेठ पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. तसेच आमचे उमेश पाटील. उमेश या. उमेश पाटील आमचे त्यांचा आपण सन्मान इथे घेतोय. उमेश गेला. प्रीतम चालाय. काशीनाथचा घ्या. काशीनाथ या. आमचे ओबेके आमचे एक अतिशय चांगले प्लंबर आहेत. काशीनाथ सकपाल. काशीनाथ सकपाल यांचा सन्मान आपण इथे करतोय. येस धन्यवाद. तर बोलूया आपण मॅच कडे. व्यासपीठावरती सन्माननीय नगरसेवक प्रवीण शेठ पाटील, उद्योजक आदरणीय आमचे एवन जोडी सन्माननीय प्रशांत विश्वनाथ शेठ ठाकूर, त्याचबरोबर ओमकार पाटील यांचे सासरे बुवा आणि दादांचे सोयरे सन्माननीय सत्यवान पाटील ते उपस्थित आहेत. आमचे हेमम पाटील आहेत, बाला आहेत, सगळ्यांचं स्वागत आहे. अजय आमचे अजय चौधरी जे आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत आहे. वेलकम अजय. चला आपण बनणार सामन्याकडे. संदीप सर खूप खूप धन्यवाद. जिंकण्यासाठी 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये मोठं लक्ष बघायचं. मुरबी संघा मुरबी आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. सर्गबाची कुमारी जीवा भोईर इच्छा नावासाठी स्मरणासाठी ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सामान्य प्रवीण शेठ यांचं आगमन झालंय. प्रवीण शेठ आमचे विद्यमान नगरसेवक महापौरच्या रेसमध्ये देखील होते. प्रवीण शेठ तुम्ही एक दिवशी निश्चित महापौर बनाल ही आमची ही देखील इच्छा आहे आणि ते तुम्ही बनावं कारण त्या पदासाठी तुम्ही लायक आहात. यावर्षी ते रेसमध्ये देखील होते. फार कमी वयामध्ये संदीप सर असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वानं पहिलं मैदान वाचवलं ते खारघरमध्ये ते आमचे प्रवीण शेठ यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम प्रवीण शेठ, स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न नाही जमलं. खोलबट टप्प्याचा चेंडू फलंदाज बीट करत असताना पॅड अँड पॅडमध्ये एवढी जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाल्यानंतर असं क्रिकेटचा आम्हाला हेवा वाटतोय. खूप चांगली गोलंदाजी. पेंदर संघाला सामना जिंकणं थोडंसं मेहनतीचं काम असेल. 67 धावा कुटायच्या प्रत्येक षटकामागे सरासरी मात्र मोठी 16.75. एका चेंडूमध्ये शेवटच्या एक नो आला, षटकार आला, त्याच्यावरती पुन्हा षटकार आला. 13 धावा आल्या एका शेवटच्या चेंडूवरती. हे विसरता कामाने फुलटा चेंडू बॅटवरती बेसिस घेतला आला नाही. चेंडू काऊ करायला एकदा पुढे गेली. सभेचा कॉल दिलाय मात्र तो खराब. विकेट किपरला कुठे यावं लागलं बघा. त्यामुळे थ्रो खराब झाला. बॅकअप चांगलं होतं विकेट किपरचं मात्र कव्हर करतो. 2 धावा मिळणार आणि 2 धावाने सांगायला सुरुवात करते आपल्या फलंदाजीला. सुरुवात करताना फलंदाज स्टॅकहँडला मात्र बेगान धाव पूर्ण केली सुजित पाटीलनं. सुजित पाटील आणि फलंदाज क्रिश कोपरकर. मगाशी सलामीला समाधान भोईर आला होता मात्र क्रिशला प्रमोट केलं. समाधान माघारानं यावेळी काहीतरी त्याची स्ट्रॅटेजी असणार आहे, वेगळीच काहीतरी स्ट्रॅटेजी असणार. भरपूर अनुभव समाधानकडं मग ते बघायचं आहे. सूचित जबाबदारी. मगाशी 10 चेंडूमध्ये 15 धाबा कुठला सूचितनं आणि काय झेल टिपला होता अंगदचा त्यानं लॉंग ऑनला. अक्षरशः सूर मारून तो झेल टिपला आणि त्यानंतर सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलं तो सुजित पाटील. मडवी आम्हाला भरपूर प्रेम दिलं पेंदर गावानं मागच्या कित्येक वर्षामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून. उत्तम दादा असतील आमचे, उत्तम भोईर हा सामना बघत असतील, तुमचं देखील स्वागत आहे.
सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. भरपूर स्पर्धा आपण पेंदरच्या नाईट स्पर्धा भरपूर पाहिल्यात. ओ भन्नाट डिलिव्हरी, लेन चांगली, लाईन चुकली, अराउंड द लेग करण्याचा प्रयत्न, लेग थोडासा बाहेर चेंडू गेलाय आणि पंचांची शहानिशा केली आणि सांगितले वाईट चेंडू. दर्शकाला आकार नाही, मोठ्या फटक्यांची गरज. सिंगल डबल तुम्हाला काही सिद्ध करता येणार नाहीये, कारण 4 षटकं 67 धाबा, प्रत्येक षटकामागे तुम्हाला गरज आहे ती मात्र 16.75 धावांची. म्हणजे तुम्हाला अधिक एका चेंडूमागे 2 अधिक धावांची गरज आहे. अशा परिस्थितीत मोठ्या फटक्यांची गरज आहे. ओ गुड बॉलिंग, क्विक डिलिव्हरी. गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. आदिनाथ पाटील, आमच्या सुपुत्राचं नाव देखील आदिनाथ पाटील आहे आणि ह्या देखील आदिनाथ पाटील, विश्वास पाटील यांची हे सुपुत्र, त्याची पुढची पिढी, त्यांचा पुढचा वारसा. असं म्हटलं जातं की मडवी जो तुम्हाला वारसा मिळाला, ज्याला हिंदीमध्ये विरासत म्हटलं जातं, इन्हें क्रिकेट विरासत में मिली है. उनके खून में, रग रग में या पर खून के साथ क्रिकेट भी दौड़ता है. आमचे विश्वास पाटील, अभिमान आहे आम्हाला. ऑन साइडला खराब शॉटचं सिलेक्शन. शॉट फायरिंग मध्ये सोप्पा जयेल सुजितला परतावा लागेल. ज्या सुजितनं मागच्या सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली, ज्या सुजितनं मागच्या सामन्यात 10 चेंडूमध्ये 15 धावा कुठल्यात, ज्या सुजितनं मागच्या सामन्यामध्ये 2 षटकार 1 चौकार दाखवला, तो सुजित मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय. त्यामुळे चिंता वाढली. आता आलाय तो समाधान भोईर. अपेक्षा त्याच्याकडे भरपूर असणार आहे, तर कित्येक वर्ष अपेक्षांचं ओझं वाहणारा समाधान भोईरला आपण पाहिल्या संघाच्या माध्यमातून एक चांगला सुप्रसिद्ध सुप्रीम मॉडेलिंग करत असताना एक जबरदस्त कांचन पालकर आमचे स्कोरर आम्हाला मागच्या 8 दिवसामध्ये चांगली माहिती देत असताना आम्ही मात्र क्षमस्व आहोत. या स्पर्धेला वेळ देता आला नाही आम्हाला. संदीप पाटील, आम्ही माफी मागतो तुमची आणि तुमच्या सर्व मंडळाची. तर शेड्यूल एवढं टाईट आहे सध्या, खूप टाईट शेड्यूल चालू आहे सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ खुट्टे चेंडू आणि पंचाचा नो बॉलचा इशारा. पुढचा महिना देखील मडवी शेड्यूल पूर्ण टाईट आहे. त्याच्यामुळे कधी साखरपुडे ॲडजस्ट करायचे, कधी लग्न समारंभाला हजेरी लावायची, हा देखील प्रश्न आहे. कारण जबाबदारी घेतली तर ती स्वीकारावी लागते. चला, वाईटचा नोबालचा इशारा पंचांना. फ्रीटचा असणार आहे चेंडू. चेंडू सटकला आदिनाथचं, की एक्झॅक्टली त्याला बीमर करायचं होता की एक्झॅक्टली ब्लॉक हॉलमध्ये त्याला करायचं होतं, हा देखील प्रश्न होता निर्माण झालाय. फ्रीटचा इशाराला समाधानला बघायचं स्प्रिटमध्ये किती धाबा उभा करणार. चेंज ऑफ पेस, वा भाई वा. वाईट चेंडू, मात्र फ्रीट अजूनही कंटिन्यू असणार आहे. समाधानचा स्टान्स बघितला, फुटवर नाहीये आणि त्याने जाग्यावर चेंडू टर्न केलाय आणि फक्त त्याने चेंडूला मात्र गती कमी करत असताना नक्कल चेंडू फेकलाय. नक्कल करण्यासाठी देखील मर्यादा अक्कल असावी लागते आणि ती आदिनाथकडे आहे मी म्हणेन, कारण भरपूर वर्ष तो देखील क्रिकेट खेळलाय, आपल्या वडिलांचा वारसा चालवतोय. अभिमानाची गोष्ट आहे. एखादे वडील जर आपले क्रिकेटर असतील तर आपला मुलगा क्रिकेटर झाला तर ती देखील फार महत्वाची बाब असते. संदीप पाटील सर माफी मागतोय, जास्त वेळ या स्पर्धेला देऊ शकलो नाही आम्ही तुम्हाला. ओ गुड डिलिव्हरी आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाची सांगता झाली. षटक थोडंसं चांगलं राहिलं, लांबलं, मात्र काही नो एक वाईट. 8 चेंडू फेकले आदिनाथनं, धाबा आलेत कांचन. सांगतील आम्हाला फक्त 5च धाबा. नक्कीच तोंडरा संघ इथे खेळतोय आणि तोंडरे संघाचे बिग सपोर्टर सन्माननीय आमचे पीके शेठ पाटील हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांची देखील उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे. तर पीके शेठ, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र 3 षटकांनी गरज आहे ती 62 धाबांची. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा कुठल्या होत्या, ज्यावेळी फलंदाजी केली तोंडरे संघानं. आता मात्र पेंदर संघाच्या आशा थोड्याशा कमी पाहायला मिळतात, पल्लेभेद कमी पाहायला मिळतात. समाधाने बॅटची मागणी केली, परिवर्तन केले बॅटमध्ये. खूप चांगली स्पर्धा. या स्पर्धेमध्ये हर्षद 80 संघ सहभागी झाले होते, मात्र परवा हनुमान जयंती आहे त्यामुळे 8 संघ कमी केले, नाही तर अजून एक दिवस वाढला असता उद्याचा. हे मॅनेजमेंट आहे, हे मॅनेजमेंट आहे. लोकांना 16 संघ करण्यासाठी त्यांना अक्षरशः घाम येतो. इथे 64 संघ असून अजून 8 संघ वेटिंगला. ही ताकद आहे मॉन्टीची, ही ताकद आहे अध्यक्ष साहेब संदीप पाटील सरांची, ही ताकद आहे RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी संघाची. चला, सामना स्पीडअप करा प्लीज. तोंडरे संघ वेळ घेऊ नका, कारण सामना आता एवढा क्लोज नाहीये. जेव्हा क्लोज येईल तेव्हा वेळ घ्या, मात्र प्लीज वेळेचं बंधन पाळा. तर तोंडरे गावचे सोमनाथ पाटील यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यावं. आमचे जॉन्टी जोशी ओवली भिवंडीवरून देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात पेंदर संघाला आणि या स्पर्धेमध्ये त्यांची देखील इच्छा होती, परंतु त्यांना देखील वेटिंगवर राहावं लागलं. व पुढल्या वर्षी नक्कीच जॉन्टी तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी केलं जाईल. चला, खूप खूप धन्यवाद संदीप सर. या स्पर्धेनंतर आता अपेक्षा नंतर लक्ष असणार आहे तलोजा नाईट, मोठा धमाका येणाऱ्या 16 ते 21 पाहायला विसरू नका. पुन्हा एकदा मात्र तलोजाच्या आता मैदानावरती होईल.
मागचा धमाका केपीसी इनानपूरच्या मैदानावरती या वर्षी मात्र तो सामना, ती स्पर्धा, ती क्रेज पुन्हा पाहायला मिळणार. शेवटच्या एप्रिलमध्ये इंडी अहमदाबाद ट्रॉफी 2026 पर्व तलोच्या मैदानावरती 16 ते 21. आठवण ठेवा, हे दिवस विसरू नका यायला त्या स्पर्धेमध्ये. तर या स्पर्धेनंतर आपल्या विभागामध्ये स्पर्धा फार कमी होतील, कारण आता ही शेवटची मे बी असेल स्पर्धा, त्यानंतर मात्र तलोची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. येस, 5 तारखेला त्या स्पर्धेचे लॉट्स होतील. मुबीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पाहायला मिळेल. 12 वर्षानंतर आपल्याला तलोची नाईट टुर्नामेंट पाहायला मिळाली. आताच झालेली स्पर्धा आपण पाहिली. सेटू त्यांच्या सर्व समर्थकांच्या माध्यमातून एक वेगळी स्ट्रॅटेजी, गोलंदाजीच्या माध्यमातून गुड बॉलिंग नाहीये. समाधानचा प्रत्येक प्रयत्न. मागच्या सामन्यामध्ये समाधान 13, मागच्या सामन्यामध्ये 11 चेंडूमध्ये 15 धाबा कुठल्या समाधान. एक षटकार, एक चौकार त्याने देखील दाखवला होता. मध्ये सध्या तो झगडतोय, धावांसाठी संघर्ष करतोय. सिंगल डबल काय होणार नाही हर्षद. पुढचा सामना पाहायला विसरू नका, मोठा सामना. उरण विभागातील जुई खांबोटी आणि दादा संघ भिवंडी तालुक्यातील पाहायला मिळणार आहे. परेश गोरटकरचा संघ तन्वी 11 ठेंबिवली या नावाने संघ उतरेल मैदानावरती. पहिला षटकार डोक्यावरनं फ्लाय झाला. शतक जज करतो त्याच्या भाग्याच्या बाहेर आणि पहिला षटकार. या षटकारांना मात्र अशा अपेक्षित झाल्या, थोड्याशा अपेक्षा पल्लवित झाल्यात. धावसंख्या दाबाल का होती फक्त आतापर्यंत 12 धाबा. 67 धाबा उभारायच्या, थोडंसं कठीण आव्हान असणार आहे. मी म्हणेन का ज्या पद्धतीने सुरुवात विस्फोटक केली तोंडरा संघानं, शेवटच्या षटकामध्ये देखील भरपूर धाबा कुठल्यात त्यानं. 24 धाबा शेवटच्या षटकामध्ये कुठल्या होत्या. ऑनसाइडला फिरून मारला फायनल ग्रेसन मध्ये आणि मिळणार ती धावसंख्या. ग्रीष्मा 11 मोठी जुई वर्ष तन्वी 11 टेंबिवली. परेश गोरटकरला आपण बघू शकाल एका बाजूला जुई कांबोटेचा मोठी जुई उरणवरना धनेश कांबोटकरला बघू शकाल आपण. अंकेश देखील बघू शकाल इन ऍक्शन मध्ये. पकायचे त्या सामन्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी तुम्हाला अजून पाहायला मिळणार आहे. तर त्या स्पर्धेच्या सामन्याची उत्कंठा आता मध्ये शिकेला पोहोचते. शॉट ऑफ प्लेन ऑन साइडला नाही जमलं आणि वेगवान गती षटकाची झाली सांगता. 67 धावांचा पाठलाग करताना पेंदर संघ कुठेतरी आपलं टार्गेट विसरतोय, चेसिंग विसरतोय आणि एका षटकाराचा अपवाद करता 12 चेंडूमध्ये मागचे 2 वाईट, एक षटकार आपल्याला पाहिला, एक चौकार. समाजाच्या बॅटमॅन 19 धाबा दाबालकावरती फार कमी पाहायला मिळते, ती 14 धाबा. ज्या पहिल्या षटकामध्ये 14 धाबा कुठल्या तोंडरे संघाने त्या धावा करण्यासाठी तुम्हाला 2 षटकं लागली. याचा अर्थ थोडंसं संघ बॅकफुटला आहे. ज्या तोंडऱ्या संघाने 3 षटकामध्ये लगातार 14 अशा 42 धाबा कुठल्या आणि शेवटच्या षटकामध्ये 24 धाबा कुठून 66 धाबा कुठून 67 धाबांचं मोठं आव्हान उभं केलंय. आणि ते आव्हान मात्र आता पेंदर संघाला पेलवताना भरपूर समस्यांना तोंड द्यावं लागतंय. मंचावरती आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय प्रवीण शेठ पाटील यांचं आगमन झालंय. कुठल्याही स्पर्धा असोत, क्रिकेटला भरपूर योगदान आहे. खूप समाजसेवा त्यांच्या माध्यमातून. मी मगाशी देखील म्हटलं होतं मडवी की विद्यमान नगरसेवक स्थायी समितीचा अध्यक्ष देखील सदस्य देखील राहिलेत आणि यावर्षी महापौर पदाच्या रेसमध्ये होते. एक दिवस नक्की येईल प्रवीण शेठ, तुम्ही महापौर बनाल, कारण आमची देखील इच्छा आहे आणि आम्ही ते तुम्हाला बनवणारच. यस, निश्चित, कारण तुमच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे आमच्या समाजाला आणि आम्हाला देखील. क्रिकेटमध्ये देखील भरपूर योगदान दिलं प्रवीण शेठ यानं. खूप चांगलं व्यक्तिमत्व मित्रांनो, नेहमी डाऊन द अर्थ पर्सनॅलिटी असते. कोणताही कधी मोठेपणा नाही, कधी बाता मोठ्या नाही आहेत, फक्त कामानं उत्तर देत असतं व्यक्तिमत्व आहे. कधी जास्त बोलत नाही आणि अशीच लोक कामानं उत्तर देतात. त्यापैकी आमचे प्रवीण शेठ पाटील मंचावरती. डॉट चेंडू पहिल्यांदा बाद झाले लेग बिफोर. यस, लेग बिफोर. त्यानंतर आता मध्ये सामन्यामध्ये मजा नाहीये. एकतर्फी सामना. प्रेक्षकांना विनंती कुठे जाऊ नका. पुढचा सर्वात मोठा सामना या स्पर्धेचा पाहायला मिळणार इन ऍक्शन मध्ये. उरण विभागातील ग्रीष्मा 11 मोठी जुई आणि भिवंडी तालुक्यातील तन्वी 11 टेंबिवली. एक उरण तालुका, एक भिवंडी तालुका, एक रायगड जिल्हा, एक ठाणा जिल्हा. मजा येईल सामन्यामध्ये. हा सामना थोडासा एकतर्फी झाल्याचं कारण आदिनाथनं सुरुवात देखील फलंदाजीमध्ये चांगली केली आणि गोलंदाजीमध्ये देखील त्यानं काउंटर अटॅकनं सुरुवात केली. एकच षटकाराचा अपवाद वगळला तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय आणि त्यामुळे सामना थोडासा एकतर्फी होतोय आणि प्रेक्षकांची थोडीशी हिरामूस. उचललाय चेंडू, मात्र उशीर झालाय. शिते पुढे सरकलाय. गुड कॅच. अजून एक धक्का. प्रितेशनं झेल टिपलाय. तोंडे संघ चांगला संघ आहे, युवकांचा संघ. दुसऱ्या बाजूला पेंदर संघ. पेंदरचे आमचे कल्पेश भोईर जर सामना बघत असेल तर स्वागत आहे.
आमचे भगवान भोईर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर जेव्हा जेव्हा आम्ही पेंदरमध्ये जातो त्यांची आठवण आम्हाला नेहमी येते आणि जेव्हा जेव्हा त्यांची आठवण आम्हाला येते आमच्या आमच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात. असं व्यक्तिमत्व आम्ही गमावलं, त्यांना देखील आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. मार्च एंडिंग, आज मार्च एंडिंग संपली. मार्च एंडिंग खाता बंद करायचा दिवस असतो. मात्र खाते तुम्ही बंद करा. तुमच्या ईर्ष्या, तुमचा राग हे बंद करा. हे खात्यामध्ये तुमच्या नको आहेत. मी म्हणेन प्रेम असावं, आपुलकी असावी, माणुसकी भरभरून असावी. प्रतिम क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आज आम्ही आहोत. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. वन्स अगेन व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर. हॅट्रिकच्या हॅट्रिक प्राप्त केली गोलंदाजाने. टोकरशीन यॉर्कर. किती भन्नाट गोलंदाजी, अप्रतिम कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून. मी मगाशीच म्हटलं होतं का 31 मार्च आपले सर्व गैरसमज, आपली दुखापत, आपला राग, आपला अपराधीपणा, आपला नकार, आपलं अपयश, आपली ईर्ष्या, आपले गैरवर्तणूक, चुका, या सर्व नकारात्मक ही खाती आज बंद करा मित्रांनो. कारण मार्च एंडिंगमध्ये फक्त पैशाची खाती बंद नका करू, ही खाती देखील बंद करा. जसं काही आपण करतो मजा नाही आहे. सामना थोडासा एकतर्फी झाल्याचं कारण आहे तोंडे संघाची मक्तीदारी मध्ये ती पाणी प्रचंड फलंदाजी वेगाने धाबा उभारल्यात, तेवढ्याच ताकदीनं त्यानं प्रतिकार देखील केला. त्याला पेंदर संघाला या स्पर्धेतनं दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सध्या तरी यावेळी तोंडे टीम नाहीये. अजून एक चेंडू, फलंदाज बाद. फोट्रिक, याला डबल हॅट्रिक, माफ करा, डबल हॅट्रिक प्राप्त करतोय फलंदाज गोलंदाज प्रतीक पाटील. वॉट अ बॉलिंग. 3 चेंडूमध्ये 3 धक्के दिले तर हॅट्रिक, 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद केले तर डबल हॅट्रिक, 5 चेंडूमध्ये 5 गडी बाद केले तर फायपर आणि 6 चेंडूमध्ये 6 गडी बाद केले तर बेस्ट ओव्हर असं म्हटलं जातं. त्यामुळे ह्या गोलंदाजाने जी कामगिरी केली, प्रत्येक चेंडू त्याने ब्लॉक कॉल फेकला, टोकरशी ऑर्कर टेकलाय, फलंदाजांना मात्र नसते नाबूद केलाय. त्याला पेंदर संघ या स्पर्धेतनं जबल आता बाहेर फेकला जातोय. 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद केले. प्रतीकची ही स्पर्धा नेहमी स्मरणात राहील. जरा चेंडूवरती त्याने गडी बाद केला, मागच्या 2 चेंडू ते फायपर कंप्लीट केला जाईल आणि त्याला चेंडू हा बहाल केला जाईल. बघायचं फायपर कंप्लीट केला जाईल का. खूप चांगली कामगिरी प्रतीक, व्हेरी गुड बॉलिंग. अटॅक बघा किती चांगला आहे, काउंटर अटॅक सुरुवात करतोय. ओ पुन्हा एकदा ब्लॉक कॉल. लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरेशन आणि योग्य शोल्डरचा वापर. सुपर बॉलिंग. जर एका चेंडूवरती शेवट चेंडूवरती तुम्ही जर विकेट प्राप्त केला तर उत्कृष्ट गोलंदाजामध्ये देखील या खेळाडूचं नाव येऊ शकेल. कारण शेवटची रात्र आहे. बघायचं प्रतीक फायपर कंप्लीट करणार का. जर प्रतीकनं फायपर कंप्लीट केलं तर सामना संपल्यानंतर हा चेंडू तुम्हाला बहाल केला जाईल आणि तो चेंडू तुमचा लाईफ टाईम मेमोरीज बनेल. शेवटचा चेंडू, फायनल डिलिव्हरी. ओ क्लीन बॉल. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. प्रतीकसाठी मेडन षटक आणि त्यामध्ये फायपर. ओ अनबिलिबल, अनबिलिबल क्रिकेट. प्रतीक भविष्य आहे तोंडरे गावचं आणि वर्तमान देखील. किती गडी बाद झाले कंचन. आतापर्यंत 6 गडी बाद झालेत. पंचांना विनंती, सामना संपल्यानंतर तो चेंडू प्रतीकला बहाल करायचा आहे. हा नियम आहे क्रिकेटचा. तर तो चेंडू त्याच्या घरी जाईल आणि कायमस्वरूपी त्याच्या मेमोरीज बनून राहील. फायपर कंप्लीट करणारा पहिला गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तो प्रतीक. चला शेवटचं षटक मार्गस्थ आहे. कंचे किती धावांची गरज आहे. पहिल्या समाधान भोईरनं फायबर कंप्लीट केलेत आणि आज प्रतीकनं म्हणजे पेंदर आणि दुसऱ्या बाजूला तोंडरे या दोन्ही संघाच्या माध्यमातून फायबर कंप्लीट झालंय. कंचन किती धावांची गरज आहे अजून. 53 धावांची गरज आहे. नॉट पॉसिबल. चला प्लीज तोंडरा संघ तर उशीर नकोय. 53 धावा होणार नाहीयेत. तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे, प्रेक्षकांना देखील माहिती आहे. चला प्लीज परेश गोरडकर, ऑल द बेस्ट. येस, परेशने सांगितलं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. येस प्रवीण शेठ, थँक्यू, खूप खूप धन्यवाद प्रवीण शेठ. या स्पर्धेला आम्ही आमच्या सदिच्छा भेट दिलीत, धावती भेट दिलीत, मनापासून आभार. ऑनसाइडला घेण्याचा प्रयत्न नाही जमला. डॉट डिलिव्हरी. फक्त समय, जस्ट फॉर्मेट इज गोइंग ऑन. देर इज अ नो एक्साइटमेंट अँड वी आर वॉचिंग नाव वन साइड मॅचेस. नो एक्साइटमेंट, फक्त काही फॉर्मेट राहिली सामन्यामध्ये. पेंदर संघाला पराभव जिवारी लागेल. यावेळी फेकून दिला फ्लिक ऑफ द रिस्ट. फान लेग रिझनला मात्र सांगितलं की धाव घेणार नाहीये. समाधानला देखील फलंदाजी, समाधानला कोणी साथ दिली नाहीये. एका बाजूने विकेटचं सातत्य राहिलंय आणि समाधानाने सांगितलं की मला फील्ड फलंदाजी अजून एन्जॉय करायची नाहीये. गुड बॉलिंग. खाली राहिल्या समरेन डिलिव्हरी. खूप सरळ अंदाज में गोलंदाजी करत असताना गोलंदाज
प्रचंड वाऱ्याचा वेग मजा वाटते जेव्हा असा वारा आमच्या अंगाला स्पर्श करतोय. असं वाटतं की गिरगाव चौपाटीला आलो की काय. ज्या पद्धतीने वाऱ्याचा वेग रात्रीच्या या मंद प्रकाशामध्ये. स्ट्रेट ड्राव गो गुड फिल्डिंग. काय फिल्डिंग प्रभावित केलंय. सुपर 8 सुपर 4 मध्ये हा संघ दाखल होईल म्हणजे निश्चित सेमी फायनल एन्काउंटर नंबर तुम्हाला खेळण्याचा लाभ मिळेल. क्लीन बॉल अजून एक गडी बाद समाधानला माझा बीट केलंय बॅट पॅड मध्ये. व्हेरी गुड डिलिव्हरी फॅबुलस डिलिव्हरी. 7 धक्के मैदानावरती. पेंदर संघाला पराभव जिवारी लागेल कारण धावसंख्यात झाली नाही त्यांची त्यामुळे हा सामना त्यांना पराभव जिवारी लागेल. जबरदस्त कामगिरी संदीप सर. खूप सुंदर. यस यानंतर तुम्हाला पुढचा हंगाम यस ज्याची प्रतीक्षा आपण पाहत होतो 16 तारखेला सुरुवात होईल. पाहायला विसरू नका तलोजा नाईट टुर्नामेंटचा मोठा धमाका यावर्षी अहमदाबाद ट्रॉफी. 40 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळतील. खरं तर त्या संघामध्ये 60 संघ झाले होते मात्र निर्बंध आहेत की 6 दिवसामध्ये स्पर्धा कंप्लीट करायची आहे त्यामुळे फक्त त्या स्पर्धेमध्ये 40 संघांना समावण्यात आलेले आहे. त्यामुळे खूप मोठा धमाका पाहायला विसरू नका. आणि सामना जिंकला कांचन भरपूर मोठ्या संख्येनं. एकूण धावसंख्या फक्त धापलकावरती झाली ती 14. फक्त 14 धावा संदीप सर. ज्या 14 धावा एका षटकामध्ये 16 धावा. फक्त 16 धावा उभारल्यात आणि जवळ जवळ 50 धावांना सामना जिंकला. हार्दिक अभिनंदन तोंडे टीम. अदिना तुझे देखील कौतुक. हार्ड लक समाधान भोईर अँड कंपनी. हार्ड लक. चला पुढच्या सामन्याकडे वळणार आहोत. फार मोठा सामना प्रेक्षकांनी कुठे जाऊ नका. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय. ऐकूया आपण पहिल्या सत्रासाठी हर्षद मडवी मॅन फ्रॉम नेरूल नवी मुंबई या ऐकूया त्यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आम्ही देणार ज्यानं मेडन षटक पेकलं 5 कंप्लीट केलं प्रतीकला आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. यस प्रतीक या बा आपण हार्ड लक समाधान हार्ड लक या आपण संदीप पाटील सरांकडे वळणार आहोत. थँक्यू. हॅलो. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आमचे सन्माननीय युवा उद्योजक आदरणीय प्रशांत विश्वनाथ शेठ ठाकूर आणि रोशन विश्वनाथ शेठ ठाकूर एवन जोडे आमची यांच्या माध्यमातून तब्बल 31,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलाय. त्याबद्दल प्रशांत आपलं मनपूर्वक आभार. आणि याचबरोबर या स्पर्धेमध्ये सन्माननीय युवा नेते नितेश शेठ अभिमन्यू पाटील यांच्या वतीने तब्बल 30,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलाय. आणि सन्माननीय माजी नगरसेवक अभिमन्यू शेठ पाटील युवा नेते नितेश शेठ पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 30,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलाय. त्याबद्दल नितेश शेठ अभिमन्यू शेठ आपलं मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपण पाहिली धन्यवाद मनपूर्वक आभार. चला मॅन ऑफ द मॅच आपण इथे देणार आहोत. नक्कीच या. आणि पंकज कोपरकर आपण देखील यायचं आहे कारण एक मॅन ऑफ द मॅच पंकजची बाकी आहे. पंकज या. आणि इथे फायफर जो इथे प्राप्त केला ज्या गोलंदाजाने प्रतीक पाटील आणि प्रतीकसाठी नगरसेवक रामशेठ पाटील यांच्या वतीने 2,000 रुपयाचा पारितोषिक देखील. तर मी प्रशांत यांना विनंती करेन. प्रशांत या. प्रशांत विश्वनाथ शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. एक मोठी स्पर्धा याच व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून एवन जोडीच्या माध्यमातून आपण पाहिली होती. तेच शिल्पकार प्रशांत विश्वनाथ शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय सामनावीराचा पुरस्कार. हा पंकज कोपरकर भजन सम्राट. पंकज या. आपण देखील मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा विनर. तर पंकज या. हो या. सत्यवान पाटील यांना विनंती करेन की या. आपल्या शुभ हस्ते आपण इथे देऊया एक सामनावीराचा पुरस्कार. तर बघा यानंतर सामना असेल यातून जो संघ जिंकेल
चला पंकज कोपरकर आपल्याला त्या सामनावीराचा पुरस्कार पंकज दिला जातोय सत्यम पाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. बघा यानंतर सामना असेल वाकलन संघाने रेडी राहायचं. इथून जो संघ जिंकेल तो पहिली सेमीफायनल इथून जिंकणाऱ्या संघाविरोधात खेळेल याची नोंद घ्या.